शरद पवार संजय राऊतांना नाराज आहे. काय होतंय, या दोघांची युती झाली, त्यांना फक्त मुस्लिम सीट देतात. शरद पवारांचा सवाल आहे, आम्ही राष्ट्रवादी मुस्लिम पक्ष नाही आहोत, आम्हाला ही जागा योग्य पाहिजे. अहो, हे तर शरद पवार संजय राऊत नाराज असून काही उपयोग नाही. आज संजय राऊत आहे, तो मालक बदलला का तो त्याच नवीन मालकाची सेवा करणार ना. आता शरद पवार तर मालकासारखे वाटत नसल्यामुळं त्यांनी दुसरा मालक बदलला, त्या अँगलने तो बोलतो. आणि शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला आहे. ज्यांचे रोज उठून पाय धरायचा, आज त्या सिल्वर कडे गेले 1.5-2 महिन्यामध्ये जाताना दिसलेलं नाही. तुम्ही 100 जागा मुंबईमध्ये मागितल्या आहेत अशी माहिती आहे. तर भाजपाकडून तुम्हाला 70च जागा देण्यात येतात, त्यापेक्षा अधिक जागा द्यायला भाजपाचा नकार असल्याचं बोललं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक ही शिवसेना भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सतत बैठका होतात आणि त्याचा योग्य तो निर्णय सुद्धा होतोय. काही जरी झालं तर त्या ठिकाणी युती होणार आणि महायुतीचा भगवा फडकणार. यासाठी जागेची कमी जास्त प्रमाण झालेली जर वाटणी जरी झाली किंवा कमी जास्त एकमेकांचं जरी वाटलं, 2-4 जागेसाठी कोणतीही युती तुटणार नाही. युती ही होईलच. ज्यांच्या मनामध्ये आहे की याची युती होऊ नये त्यांना याचा फटका बसेल आणि आमची महायुती जिंकेल. 100% सन्मानजनक जागा मिळणार आहे. त्या दोघांना वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे की आपल्याला युतीमध्येच लढायचं आहे आणि या लढल्यामुळेच आपली सत्ता येणार आहे याची जाणीव असल्यामुळं तिथं सन्मानजनक जागाही मिळतील आणि युती अत्यंत जोमाने काम सुद्धा करेल. तुम्हाला 52 जागा द्यायचं असं ठरवलं भाजपनं, पण कालच्या 2 ठाकरेंच्या मनोमिलनात म्हणजे एकत्रीकरणानंतर तुमच्या जागेत वाढ करण्यात आली आहे भाजपकडून 70 जागा म्हणतात. असं नाही, त्यांच्या युतीमुळे आमचे काहीतरी चेंजेस झालं असं काही नाही. ते पहिल्या स्टेपची बोलणी होती. 2-4 स्टेप त्याच्यात बोलणी होत असते, त्याच्यानंतर जागा ठरत असतात. त्यांच्या मुलांना तिकीट देण्यासाठी मुंबईमध्ये लगभग सुरू होती. त्याच्यात मनसे पण आला आणि आता दोघांमध्ये जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मुलांना तिकीट देण्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे ते फर्स्ट कार्यकर्ते नाही, त्यांच्याकडे पद्धतच तशी आहे ना. सत्ता कोणाला पाहिजे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोणाला व्हायचंय, विरोधी पक्षनेते कोणाला व्हायचंय, सगळं त्यांनाच व्हायचंय. कार्यकर्त्यांनी फक्त